वंदेश आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय वाघोबा प्रतिष्ठान। आपला 12th मॅन पाठवा प्रशांत धुमाड गोलंदाजी मार्कवर दाखल झालेले आहेत। स्ट्राइकला वंदेश, नॉन स्ट्राइकिंग कडे शुभम। कॅमेरामॅन अनुराग यांना मी विनंती करते आपण कॅमेरा आपल्या टॉस बॉक्स कडे फिरवायचा आहे। मनीष उराडे आपण बघते मॅन ऑफ द मॅच च टी शर्ट या ठिकाणी घेताना सुंदर एफर्ट तिथे लावले जाते। धावसंख्या 1 ने डॉट बॉल आलाय, चांगली गोलंदाजी। दबाई स्कोर कार्ड वरती 0। सुंदर गोलंदाजी प्रशांत नावाप्रमाणे शांतपणे गोलंदाजी करतोय। एक आक्रमक गोलंदाज आहे, ऑलराऊंडर आपल्याला बघायला मिळतोय वाघोबा प्रतिष्ठान संघाचा। जिम्मेदारी भरपूर आहे त्यांच्याकडे आणि ती जिम्मेदारी हँडल करण्याचा प्रयत्न राईट टार्म ओव्हर द विकेट। ओ यावेळेला शॉर्ट बॉल भरपूर आणि संधीचं सोनं करताना सुंदर हुक केलाय चेंडूला। चेंडू वन्स बाउंस सीमा पार चौकार। थँक्यू। दरम्यान सुंदर टायमिंग, चेंडू सरळ डीप बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मधनं चौकार आलाय। पुनश प्रशांत प्रेझेन्स ऑफ माइंड हळवारपणे बॅक टू द बॉलर। चेंडूला खेळला गेला डॉट बॉल। षटक क्रमांक पहिला आहे। दरम्यान पुढचा चेंडू प्रशांत। ओ यावेळेला मात्र ऑफ साइडला थोडस स्लाइस करण्याचा प्रयत्न होता। वेगवान चेंडू डॉट बॉल आलाय। चौकारानंतर मात्र पुनश बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू। मुन्ना वॉरियर्स विपक्ष वाघोबा प्रतिष्ठान आपण मॅच बघतायत। दोन्ही संघामध्ये एक बॅलन्स टीम आहे, भरपूर खोलवर बॅटिंग लाईन, सुंदर गोलंदाजी। प्रशांत धुमाडा गोलंदाजी मार्कवर राईट टार्म ओव्हर द विकेट। प्रेझेन्स ऑफ माइंड हळवारपणे चेंडूला मात्र सरळ दिशा दिली होती कव्हरला। धावसंख्या 5 वर जाऊन स्थिरावली गेले। अंतिम चेंडू घेऊन पुनश्च गोलंदाजी मार्कवर प्रशांत। स्ट्राइकला आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर शुभम। शेवटच्या चेंडूला फेस करेल। 5 धावा ऑन दी बोर्ड। सुंदर असं विहंगम दृश्य परिदृश्य आपण निहाळतोय। भविष्य क्रीडा नगरीमध्ये आपण बघतायत। अंतिम चेंडू घेऊन प्रशांत। इथे मात्र एनपीच्या वरनं उडवण्याचा प्रयत्न, शॉट मिड ऑफला संधी होती छेलची। धावसंख्या 6 वर स्थिरावलंय। षटक क्रमांक पहिले इथे संपलाय। ऐकूया डीझेला, येऊया पुनश्च लाईव्ह ऍक्शन मध्ये। थँक्यू। षटक क्रमांक दुसरं आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय दुसऱ्या एंडने रोड इन कडनं गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहेत। वाघोबा प्रतिष्ठान आपला 12वा खेळाडू इथे नाही आहे। प्रशांत
न्यूमॅन वैभव गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहेत. दबाई स्कोर कार्ड वरती 6. एका बाजूने शुभम आणि दुसऱ्या बाजूने वंदेश. गोलंदाजी मार्कवर वैभव दाखल होत आहेत. षटक क्रमांक 2 आणि चेंडू क्रमांक 1. शुभम ऑन स्ट्राइक. सुंदर अप्रतिम चेंडू. सरळ बॅटने मात्र चेंडूला सरळ ड्राईव्ह केले गेले. धावसंख्या 7 वर जाऊन स्थिरावली गेली. महत्वाची मॅच असते दोन्ही संघासाठी. वाघोबा प्रतिष्ठान पहिला सामना पराभूत झालेले आणि इथून मात्र हळवारपणे ऑन ड्राईव्ह केली जाते. तिथे मात्र फंबल. संधी होती शुभमला डगआउट कडे पाठवण्याची. थोडस मिसफील्ड. धावसंख्या स्थिरावली गेली ती 7 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा वॉरियर्स 2 सामने खेळलेले आहेत. एक सामना जिंकला, एक सामना पराभूत झालेले आहेत. पुढचा चेंडू बॅटने थोडस स्टेप आउट करून मिड विकेटला चेंडूला एक्झिक्यूट केलाय. तिथे सुद्धा मिसफील्ड. खराब क्षेत्ररक्षण. धावसंख्या 4 ने आकार घेताना एसटीचे थँक यू. इथे मात्र मिस टाइम शॉट. संधी होती झेलची, मात्र एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने आकार घेताना जाऊन स्थिरावली गेले. 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12. पुढचा चेंडू. हो, यावेळेला मात्र लेग स्टिकला सोडून जातोय चेंडू. वाईड बॉल. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये. धावसंख्या 1 ने आकार घेताना 13 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. 13 रन्स ऑन दी बोर्ड. दरम्यान पुढचा चेंडू. फुलटॉस होता. ऑन साइडला फक्त दिशा देण्याचं काम केले. 14 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी वाघोबा प्रतिष्ठानच्या माध्यमातून. पूर्णतः कंट्रोल मध्ये गोलंदाजी करताना आपण बघतायत मिस्टर उमेश. वैभव चांगली कामगिरी करताना रोड इन कडनं. हो, यावेळेला मात्र गोड आवाज. परंतु इथे सुद्धा झेल सोडला गेलाय. पहिला झेल सोडून चौकार आणि इथे मात्र झेल सोडून येतोय षटकार. दरम्यान थँक्यू. रोहित झेल सोडतायत आणि षटकार सुद्धा देत आहेत. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि 20 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या. षटक क्रमांक 2 संपलंय. वंदे शेमाडे सारख्या फलंदाजाला इथे संधी दिली जाते. टूवर डाय सिच्युएशन होती आणि तिथे मात्र आपण बघू शकाल च्या धावा आलेल्या आहेत. 10 धावा आणि त्यानंतर मात्र एक लाईव्ह सर वंदे शेमाडे यांना मिळते. गोलंदाजी मार्कवर प्रशांत पुनश दाखल झाल्यात. षटक क्रमांक 3 घेऊन इथे मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये 20 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. 3 खेळाडू आपण बघू शकाल 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ऑन साइडला सजवले गेले. डीप बॅकवर्ड टच स्कोर लेग, काउ कॉर्नर आणि लॉंग ऑन आणि एक डीप बॅकवर्ड पॉइंट आणि एक लॉंग ऑफ असं फील्ड मात्र सजवली गेली. एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हर, डीप गली, डीप थर्डमॅन, फाइन लेग, लॉंग लेग, पूर्णतः रिक्त दिसते. 3 षटकांमध्ये 20 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. 3 खेळाडू आपण बघू शकाल 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ऑन साइडला सजवले गेले. डीप बॅकवर्ड टच स्कोर लेग, काउ कॉर्नर आणि लॉंग ऑन आणि एक डीप बॅकवर्ड पॉइंट आणि एक लॉंग ऑफ असं फील्ड मात्र सजवली गेली. एक्स्ट्रा कव्हर, स्वीपर कव्हर, डीप गली, डीप थर्डमॅन, फाइन लेग, लॉंग लेग, पूर्णतः रिक्त दिसते.
प्रशांत षटक क्रमांक 3 घेऊन दाखल झालाय. समोर दिल तो शुभम. पहिला चेंडू गोड आवाज. चेंडूला सरळ अनुराग चव्हाण ला अभिवादन करताना सरळ स्टंट अँड डिलिव्हर्ड आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू. 26 धावा ऑन दी बोर्ड. या वेळेला पुढचा फटका. चेंडू मात्र मिड विकेटला ट्रॅव्हल केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या 27. 27 वर जाऊन पोहोचते. शुभमला सुद्धा रनआउट करण्याची संधी होती. दोन्ही फलंदाजांना एक जीवनदान दिले गेले. दरम्यान तयार पुनश गोलंदाज प्रशांत. चेंडू क्रमांक 3. याही वेळेला पुढचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिड विकेट मध्ये खेळाडू थोडीशी घाई करतायत. धावसंख्या 28. 28 धावा धावफलकावर. दरम्यान पुढचा चेंडू. 28 ऑन द बोर्ड. प्रशांत. समोर दिल तो शुभम. हो, यावेळेला गतीला परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता. एकदम मात्र वेगानं परिपूर्ण करतात. 29 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. प्रत्येक चेंडूवरती एक रन्स घेण्याचा पावित्र्य यशस्वी होतोय. आणि हळूहळू का होईना मात्र आमच्या स्कोररला थोडस बिझी ठेवण्याचं काम करताना मिस्टर शुभम अँड वंदेश. 29 ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू. इथे मात्र लॉंग ऑनला चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय. डीप मध्ये खेळाडू आहे, आपण बघतायत. वैभव चेंडूला फील्ड करताय. धावसंख्या 30 वर जाऊन स्थिरावली गेले. 30 रन विदाउट लॉस. आक्रमकता आणि संयम यांचं सुंदर समन्वय. एकेरी दुहेरी धावा आणि त्यानंतर संधी मिळेल तेव्हा मोठा हिट खेळत मुन्ना वॉरियर संघ आगेकूच करताना आपण बघू शकाल. पुढचा चेंडू. इथे उडवलाय चेंडूला सरळ लॉंग ऑनला क्लिअर करत शुभमच्या बॅट मध्ये येतोय षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल 36 3 षटकांच्या समाप्तीनंतर. थँक्यू. बारावा खेळाडू असेल त्यांनी पाणी घेऊन जायचंय. आपला एक्स्ट्रा प्लेयर. धावसंख्या 36. 12च्या सरासरीने 36 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. आणि सर शेवटच्या 3 षटकामध्ये 36 धावा आणखीन बनतायत तर 72 आणि 73 धावांचं टार्गेट सेट होऊ शकतं. गोलंदाजीला पुनश्च गोलंदाज आपण बघतायत. वैभव षटक क्रमांक 4 घेऊन दाखल झालाय. वैभव समोरे जाईल तो वंदेश. चेंडू क्रमांक 1 फेस करेल. आडव्या बॅटने चेंडूला मात्र थोडस मिड विकेटला एक्झिक्यूट केले गेले. 37 धावा ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. थोडस स्टेप आउट करून जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी वैभवने हाताळले आणि त्याच्या विरोधामध्ये शुभम आपल्याला बघायला मिळतोय ज्याने धावा बनवलेल्या आहेत. 7 चेंडू आणि 17 धावा. त्यावेळेला स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय तर वंदेश 12 चेंडूला फेस करत
19 बनवतोय. प्रामुख्याने 37 रन्स ऑन दी बोर्ड. चांगली गोलंदाजी वैभव यांच्याकडनं. टप्प्यावरती नियंत्रण आहे आणि प्रामुख्याने फलंदाजाच्या रडार पासून चेंडू हा रिलीज केला जातोय. सुंदर कामगिरी. इथे सुद्धा चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला गेलाय. तिथे मात्र एक धाव परिपूर्ण केली जाईल. 38 धाव फलकावर. आजचा पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग पर्व दुसरा दिवस, दुसरी रजनी आपण बघतोय. मिस्टर वैभव पुढचा चेंडू घेऊन. ओ चांगली गोलंदाजी. तून आपण बघू शकाल मिस्टर वंदेशला यावं लागतंय तंबूच्या आसऱ्याला. न्यूमॅन मोनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. थँक्यू. न्यूमॅन मोनेश मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. धावा स्कोर कार्ड वरती 38 आणि षटक क्रमांक आपण बघतायत 4. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. न्यूमॅन मोनेश सामोरे जाईल तो वैभव. चांगला चेंडू, फक्त दिशा दिले कव्हरला. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. 39 धावफलकावर. अप्रतिमरित्या वेगवान मारा करताना वैभव यांची 2 षटक आपण बघताय आणि 2 षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केलेले आहेत. अकरा चेंडू आणि 17 धावा दिल्या होत्या. इथे मात्र षटकार आलाय. 18 चेंडू आणि 23 धावा खर्च करताना वैभव. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 45. थँक्यू. 23 धावा 2 षटकामध्ये मिस्टर वैभव आणि 22 धावा 2 षटकामध्ये मिस्टर प्रशांत. टोटली 4 षटक संपलेली आहेत. 45 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एका पद्धतीने शुभम मात्र काही कमालीची आक्रमकता दाखवतोय. सुंदररित्या बॅटिंग बघायला मिळते इथे. दरम्यान नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं जाते. मिस्टर रोहित. छेल सोडल्यानंतर रोहित मात्र गोलंदाजीला आलाय. समोर देईल तो मुनेश बरफ. इथून 45 धावा झालेल्या आहेत. फाउंडेशन सुंदर बिल्ड झालेला आहे. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये मुनेश आणि शुभम यांच्यामधली पार्टनरशिप मुन्ना वॉरियर्स संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल. जर रोहितने इथे कन्सिस्टन्सी दाखवली निर्धाव चेंडू टाकताना तर मात्र वाघोबा प्रतिष्ठान संघाला एक राहत की सास. बघूया तयार गोलंदाजी मार्क रोहित थोडी. यावेळेला उडवलं चेंडूला लॉंग लेगला. चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल होतोय. सीमा पार चौकार. थँक्यू. 49 धावा ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 50 फॉर्म मध्ये मुनेश यावेळेला बॅटिंग करताना आपण बघतायत. आपला इरादा स्पष्ट करताना मिस्टर रोहित च्या विपक्ष. आणि इथे चेंडू थर्डमॅनला गेलाय. शॉर्ट थर्डमॅनला. धावसंख्या 50. 50 धावा. 50 धावांचं स्वागत. हाफ सेंचुरी मात्र टीमची लागते. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि रोहित गोलंदाजी मार्गवर दाखल होताना चेंडू क्रमांक 3 घेऊन. ओ यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न.
शुभम मात्र जाल्यामध्ये सापडतोय. धक्का क्रमांक दुसरा. थँक्यू. 11 चेंडू आणि 24 धावांची तुफानी खेळी साकारत शुभम तंबूच्या आश्रयाला परतलाय. तर न्यूमॅन सूरज दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. धावा स्कोर कार्ड वरती 5-0. 50. दरम्यान पुढचा चेंडू 50 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी करताना रोहित एक सेट बॅट्समनला डकआउट कडे पाठवतोय. सूरज हळुवारपणे मात्र वेट केला. त्यानंतर पॉइंटला खूप चांगल्या दिशेने ढकलले गेले. एक धाव परिपूर्ण केली जाते. 51 धावा ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. या षटकातील चेंडू शेष आहेत 2. 51 धावा धावफलकावर. दरम्यान पुढचा चेंडू हो यावेळेला फुलटॉस होता. बॅकवर्ड टॉस स्क्वेअर लेगला अलॉंग द कार्पेट एक्झिक्यूट केला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यशस्वी. धावसंख्या 53 वर जाऊन पोहोचलंय. अंतिम चेंडू षटक क्रमांक 5 आपण बघताय. मुनेश हो यावेळेला मात्र निर्धाव चेंडूची सांगता. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा ऑन दी बोर्ड. थँक्यू. चला लवकर फील्ड अरेंज करून घ्या. 53 धावा ऑन दी बोर्ड लागले जात आहे. शेवटचं षटक आणि गोलंदाजीला प्राचारण केलंय मितेश यांना. शेवटचं षटक असेल इथे महत्वाचं आहे. एका बाजूने सूरज आणि दुसऱ्या बाजूने आपण मोनिश यांना बघतोय. 53 धावा झालेल्या आहेत आणि इथून मात्र 10-12 धावा एक चांगला बॅटल रंगू शकते. वाघोबा प्रतिष्ठान च्या विपक्ष बॅटिंग करताना मुन्ना वॉरियर्स. दरम्यान अंतिम षटक आणि पहिला चेंडू यावेळेला मिस टाइम शॉट परंतु चेंडू नो मॅच लँडला पडतोय. धावसंख्या 2 ने आकार घेताना जाऊन स्थिरावले 5-5 55. 55 धावा ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सुंदर गोलंदाजी अंतिम षटकामध्ये. दरम्यान मितेश पुढचा चेंडू इथे मात्र प्रिव्हर्स पूलचा फटका. चेंडू वन्स बाउन्स फील्ड केला जाईल. तद्वर खराब थ्रो बघायला मिळतोय. काही गरज इथे होती का हा एक प्रश्न आहे. धावसंख्या 57 वर जाऊन पोहोचलाय. 57 ऑन दी बोर्ड. रिव्हर्स पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. 57 धावा धावफलकावर.
चांगली कामगिरी करताना मितेश बघायला मिळतोय, परंतु तेवढंच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मिस्टर सूरज आणि मुन्ना यांच्यामध्ये बघायला मिळते। दरम्यान पुढचा चेंडू इथे आडव्या बॅटने मिड विकेटला फक्त दिशा दिले, थोडस फंबल आणि दुसऱ्या धावेचा टेम आणि तोही यशस्वी। वेगानं 2 धावा परिपूर्ण करताना जाऊन पोहोचले 59। शेवटचे 3 चेंडू आहेत, 3 वेळेला कपल ऑफ द रन्स खूप वेगानं परिपूर्ण करतात। मेहनत आणि फक्त मेहनत मिस्टर सूरज आणि मुनीश यांच्या माध्यमातून बघायला मिळते। सिंगलला सुंदररित्या कन्वर्ट करतात डबल मध्ये आणि पूर्णतः प्रेशर कन्वर्ट केला जातोय क्षेत्ररक्षकावर। 59 ऑन द बोर्ड। पुढचा चेंडू ओ सुंदर मिनेशनचा चेंडू बघायला मिळतोय, डॉट बॉल। 59 धावा धावफलकावर। शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शेष। राईट मोर द विकेट। ओ यावेळेला मात्र चेंडू लॉंग स्टॉपला वेगाने ट्रॅव्हल होतोय, सीमा पार पायच्या रूपाने येतोय चौकार। धावसंख्या 63 वर जाऊन पोहोचलाय। 63 ऑन द बोर्ड। पायच्या रूपाने 4 धावा इथे बघायला मिळतात। अंतिम चेंडू या षटकातील 63 धावा धावफलकावर। प्रामुख्याने तर नक्कीच या ठिकाणी थर्ड अंपायर नाही आहे, याची आपण नोंद घ्या। खेळाडूंसाठी थर्ड अंपायर नाही आहे। पुढचा चेंडू हो याही वेळेला मात्र पंच काय निर्णय असेल या चेंडूवरती? डेड बॉल। अंतिम चेंडू येणे शेष आहे। 63 धावा ऑन दी बोर्ड। पुढचा चेंडू तेव्हा आता स्विच हिट करण्याचा प्रयत्न, सुंदर शतरक्षण। धावसंख्या 1 ने आकार घेताना आपण बघू शकाल आणि धावसंख्या 64 वर जाऊन पोहोचले। 65 धावांचं टार्गेट। चला या नेक्स्ट मॅच टॉस साठी एकलव्य विपक्ष देवा 11 टॉस साठी यायचंय। दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती केली जाईल। एकलव्य विपक्ष देवा 11 नेक्स्ट मॅच। ताडी वाली कची तू दिली, एक गलासातूच डोलीवर आली। ताडी आहे पेवर झाडाची र, खजरेची पाहिजे काय माडाची। माडाची मरून दे, खजरेचीच पेव। अरे ताडी रे ताडी रे ताडी 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 माझी आहे भारी रे। अरे ताडी रे थँक्यू देवा 11 विपक्ष एकलव्य। चला टॉस साठी या। एकलव्य 11 संघाचे संघनायक इथे आलेले आहेत। आम्ही देवा 11 संघाच्या संघनायकांना विनंती करतो, आपण टॉस साठी यायचं आहे।
तेव्हा 11 टॉस साठी या. दरम्यान टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतो रोहन चिबेडकर सरांना. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दरम्यान 65 धावांचं टार्गेट आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय की आपला फॉर्म फिलअप करून आमच्यापर्यंत सबमिट करायचा आहे. रोहनजी वेडकर सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूने देवा 11 आणि दुसऱ्या बाजूने एकलव्य चॉईस. आणि टॉस जिंकलाय. पासष्ट धावांचं आव्हान समोर. ओपनिंग पेअर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना. मितेश आणि तुषार. वंदेश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. दरम्यान पुढचा चेंडू आपल्याला इनसाइड आपण बघू शकाल. आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटला ब्रश करतोय. शॉट थर्डमॅनला जाताना धावसंख्या 1 ने इथे स्टार्ट बघायला मिळते. एका बाजूने तुषार आणि दुसऱ्या बाजूने मितेश. 65 धावांचं आव्हान आहे. जवळजवळ 11च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. 10.80च्या सरासरीने धावा येणं गरजेचं आहे. एका बाजूने आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय वंदेश. पॉवर प्लेचं षटक आहे. पुढचा चेंडू. ओ यावेळेला लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि फटका फसलाय. कडी बाद होताना मिस्टर तुषार. थँक्यू न्यूमॅन प्रशांत. मैदानाच्या आतमध्ये जाताना इथे मात्र तुषार स्वस्तामध्ये बाद झालाय आणि प्रशांत त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना 65 धावांचं आव्हान आहे. वाघोबा प्रतिष्ठान संघाचे ऑलराऊंडर एक आयकॉन खेळाडू आपल्याला बघायला मिळतात मिस्टर प्रशांत. दरम्यान एका बाजूने वंदेश या षटकातील चौथा चेंडू घेऊन अतिशय सुरेख गॅप शोधला गेलाय. कव्हरला मात्र चेंडू वेगाने एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफचा खेळाडू एकसा कव्हर स्वीपर कव्हर रिझन मात्र कव्हर करताना आपण बघू शकाल 2 धावा पूर्णतः वाचवल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने आकार घेताना 3 वर जाऊन पोहोचलाय. दरम्यान पुढचा चेंडू एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा आहेत 3. तुषार इथे ऑन ड्राईव्हच्या रूपानं चेंडूला मात्र आपण बघू शकाल ऑर्थोडॉक्स मिडॉनला मात्र फंबल बघायला मिळते आणि 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 5 ने स्थिरावली गेले. तसं रोहित यांच्या माध्यमातून आपण बघितलं थोडंसं फंबल झाले, षटकार आला आणि तीच
मिसफील्ड इथे बघायला मिळते. धावसंख्या 5. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असेल या षटकातील. वंदेश शेमाडे पुढचा चेंडू आपल्याला सरळ बॅट नॉन ड्राईव्हच्या रूपाने खेळला गेलाय. पण बघू शकाल स्ट्रेट ड्राईव्ह डॉट बॉल आलाय. षटक इथे संपलंय. 5 धावा धावफलकावर. येणारे 30 चेंडू आणि 60 धावांची गरज. थँक्यू. चला लवकर फील्ड अरेंज करून घ्या. तवे स्कोर कार्ड वरती 5. षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजी मार्कवर मोनेश. अप्रतिम गोलंदाजी वंदेश यांच्याकडनं. फक्त 5 धावा देत निर्माण दाखल झालाय मोनेश. 12च्या सरासरीने इथे धावा बनवावे लागतील. पुढचा चेंडू एका अँगलने गोलंदाजी धारदार गोलंदाजी बघायला मिळते. खूप चांगला वेग. पडल्यानंतर चेंडू मात्र वेगानं यष्टी रक्षकांच्या हातामध्ये जाऊन स्थिरावताना डॉट बॉल बघायला मिळतोय. मिस्टर मोनेश बरब राईट मोर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन दाखल झालाय. मिनेश स्ट्राईकला आपल्याला बघायला मिळत आहेत. मितेश दरम्यान पुढचा चेंडू. ओ याही वेळेला मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. फक्त एक धाव मिळेल. सेली मिड ऑफला चेंडू फील्ड केला जातोय. धावसंख्या 6 वर स्थिरावली गेले. 28 चेंडू आणि 59 धावा असे इक्वेशन. प्रशांत दुमाडा यांच्या बॅटिंग वरती भरपूर काही अवलंबून असेल. वाघोबा प्रतिष्ठान संघाचा प्रवास. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख अप्रतिम गोलंदाजी आणि प्रशांत मात्र येत आहेत बॅक टू पवेलियन कडे. चल हात वर घे. थँक्यू. न्यूमॅन रोहित दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. तवे स्कोर कार्ड वरती 6. दरम्यान रोहित दाखल झालाय. समोर जाईल तो मोनेश बरफ. पुनश्च ऑन साइडला फिल्डिंग सजवली गेले. सुंदर चेंडू हाताळला जातोय मोनेश कडनं. 65 धावांचं आव्हान आहे. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू बघायला मिळत आहेत. पुढचा चेंडू इथे मात्र रोहित थोडस अँगल बनवून खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील फेटाळला गेलाय. धावसंख्या 7 वर जाऊन स्थिरावताना आपण बघू शकाल. 7 रन्स ऑन दी बोर्ड.
65 धावांचं आव्हान, 58 धावांची गरज अजूनही आहे. दरम्यान पुढचा चेंडू. ओ याही वेळेला मात्र सुंदर अप्रतिम चेंडू बघायला मिळतोय. डॉट बॉल. षटक संपल्याने धावा स्कोर कार्ड वरती 7. येणारे चेंडू आहेत ते 24 आणि धावा बनवायचे आहेत त्या 58. थँक्यू. तर वंदेश पुनश्च गोलंदाजी मार्गवर दाखल होताना आपण बघतायत. एका बाजूने फलंदाज आपल्याला बघायला मिळतील मितेश आणि दुसरे फलंदाज आपण बघतोय मिस्टर रोहित. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 58 धावांची गरज. गेर इथे बदलणं गरजेचं आहे वाघोबा प्रतिष्ठान संघाला. आणि एका बाजूने कंजूसी गोलंदाजी करताना मयूर वंदेश आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम शॉट आहे. चेंडूला लॉंग ऑफला तिथे सूरज बघायला मिळतोय. धावसंख्या 8 वर जाऊन स्थिरावले गेले. सुंदर फील्ड अरेंज केली गेली. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, त्याच्यानंतर डीप बॅकवर्ड पॉइंट आणि लॉंग ऑफ असं 30 यार्ड सर्कलच्या बाहेरचं फील्ड. वंदेश इथे मात्र आपण बघू शकाल मितेश बॅक टू पविलियन. थँक्यू. न्यूमन तुकाराम मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सुंदर गोलंदाजी. प्रथमतः फलंदाजी करताना 65 धावांचा डोंगर समोर आहे. त्यानंतर वंदेश आणि मुनीश यांच्याकडनं सुंदर लेंथ लाईनला मेंटेन करत वाघोबा प्रतिष्ठान संघाला अडचणीमध्ये आणण्याचं काम करताना दोन्ही गोलंदाज न्यूमॅन तुकाराम दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. वंदेश राईट मोर द विकेट. यावेळेला आले मात्र बॅटचा फेस ओपन करतोय आणि लॉंग ऑफच्या वरनं फेकून देतोय चेंडूला सरळ. बिग ब्लास्ट षटकार. थँक्यू. पुढचा चेंडू. ओ यावेळेला इष्ट उद्ध्वस्त फास्ट यॉर्कर हाताळला गेलाय आणि तुकारामला तंबूच्या आसऱ्याला पाठवताना थँक्यू. तवे स्कोर कार्ड वरती 14. न्यूमॅन दिनेश कानात मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना चेंडू क्रमांक बघायला मिळेल आपल्याला 5वा. 14 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या. ते सुद्धा आपण बघू शकाल. कॉट बँडच्या रूपानं दिनेश सुद्धा आल्या पावली बॅक टू पविलियन कडे जाताना. थँक्यू. न्यूमॅन
वैभव मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. थोडस नाराज करताना फलंदाज आपण बघू शकाल. 65 धावांचं आव्हान इथे होतं. तिसरं षटक सुरू आहे आणि 14 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. अजूनही 51 धावांची गरज असेल. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 19 चेंडू आणि 51 धावांची गरज. न्यूमॅन वैभव दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. अंतिम चेंडूला फेस करेल वैभव. अप्रतिम फक्त दिशा देत ऑनड्राईव्हच्या रूपानं एकदा वर्चित केले. 15 धावा धावफलकावर. येणारे 18 चेंडू आणि 50 धावांची गरज. थँक्यू. येणारे चेंडू आहेत 18 आणि धावा बनवायच्या त्या 50. गोलंदाजी मार्कवर पुनश मुनेश षटक क्रमांक 4 घेऊन दाखल झालाय. येणारे चेंडू आहे ते 18 धावा बनवायच्या त्या 50. जवळजवळ 16.67 रन रेटने इथे धावा बनवावे लागतील. बघूया गोलंदाजी मार्कवर मुनेश वैयक्तिक दुसरा आणि सामन्याचं 4थं षटक घेऊन. ओ यावेळेला भन्नाट वेग आणि ते डकआउट कडे जाताना आपण बघतायत मिस्टर वैभव. विकेट क्रमांक आपण बघतायत 5वा बॅक टू पवेलियन कडे जाताना. नको जीन्स पॅन्ट पुरी तू साधीच बरी तुला शोभून दिसते साडीच भारी. नको जीन्स पॅन्ट पुरी तू साधीच बरी तुला शोभून दिसते साडीच भारी. थँक्यू. नरेश पठारी दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. 17 चेंडू आणि 50 धावांची गरज. दुसऱ्या बाजूने मुनेश रट्टा मोर द विकेट. अप्रतिम हळवारपणे थोडस लेग स्टिकच्या बाजूला गेले. त्यानंतर हळवारपणे ऑफ ड्राईव्ह खेळला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचते तिथे 16 धावा. चांगली कामगिरी करताना नरेश सिंगल रन्स घेऊन स्ट्राइक मात्र रोटेट केले गेले. दरम्यान तिसरा चेंडू घेऊन मुनेश पुनश गोलंदाजी मार्गवर. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न प्लम मध्ये पकडला गेलाय. धक्का क्रमांक 6वा इथे वाघोबा प्रतिष्ठानला लागताना. विकेट क्रमांक 6वा बॅक टू पवेलियन. पाणी पड काय पडच नाही गे. उंदा पाणी पड काय पडच नाही. उंदा पाणी पड काय पडच नाही गे. उंदा पाणी पड काय पडच नाही. थँक्यू. न्यूमॅन अविनाश दाखल झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. मुनेश बराप सुंदर गोलंदाजी आणि अनुक्रमे जो प्रेशर कन्वर्ट केला गेलाय. कमी धावा आणि त्यानंतर वारंवार या ठिकाणी बॅक टू द क्यू लागली गेले. विकेट या ठिकाणी जाताना आणि वाघोबा प्रतिष्ठानकडे जे प्रेशर आहे ते भरपूर कन्वर्ट होताना कुठलाही फलंदाज मात्र आपलं योगदान देत नाही. धावांचं गरज आहे इथे. आणि खऱ्या अर्थाने 65 धावा या मैदानाचा जर भौगोलिक अभ्यास जर आपण केला तर 65 धावामध्ये एक चांगला बॅटल निर्माण होऊ शकत होतं. परंतु कुठेतरी विकेट या ठिकाणी खूप वेगाने जाताना आपण बघितल्यात आणि पूर्णतः प्रेशर बॅकफुट वरती संघ बघायला मिळतोय. तो म्हणजेच वाघोबा प्रतिष्ठा. षटक क्रमांक पण 4 बघतोय. डॉट बॉल आलाय. येणारे चेंडू असतील या षटकातील
बघूया पुढचा चेंडू. ओ याही वेळेला मात्र गतीवरती स्वार होता मिस्टर मोनेश. वंदेश आणि मोनेश या दोन फ्रंटलाईन गोलंदाजांना ची कामगिरी केली. प्रामुख्याने इकॉनॉमिकल षटक आणि त्यानंतर विकेट घेण्याची घोडदौड त्यांनी कायम ठेवले. त्याच्यामध्ये थोडासा बॅकफूट वरती आहे संघ. पुनश्च डॉट बॉल आलाय. इथे षटक संपलंय. चौथा आणि धावा स्कोर कार्ड वरती फक्त 16. येणारे चेंडू आहेत ते 12 आणि धावा बनवायच्या तब्बल 49. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 5 घेऊन दाखल झालाय. नितीन. 12 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. नितीनला इथे गोलंदाजी मार्कवर बोलवलं गेलं. सामोरं येईल तो नरेश पठारी. ऑन साइडला चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू वेगानं ट्रॅव्हल होताना एक धाव परिपूर्ण केले. दुसऱ्या धावेचा अटीम इथे आपण बघू शकाल. आणि 2 धावा परिपूर्ण करताना धावसंख्येत जाऊन पोहोचले ती 18 धावा स्कोर कार्ड वर. नरेश 11 चेंडू आणि 47 धावा हव्या. जवळजवळ 11 चेंडू मध्ये 8 षटकार खेळावे लागतील. पुढचा चेंडू नितीन समोर जाईल तो. याही वेळेला मात्र डॉट वाईड बॉलचा कॉल आहे. धावसंख्या 19 वर जाऊन स्थिरावताना आपण बघू शकाल. 19 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक आपण 5वा बघतायत. थोडस गेम स्लो डाऊन झालाय. त्याच्या मागचं कारण धावा या ठिकाणी खूप चांगल्या थांबवलेल्या आहेत. इथे डॉट बॉल बघायला मिळतोय. तर मात्र येणारे चेंडू आहेत ते 10 आणि धावा बनवायचे ते तब्बल 46. तिसरा चेंडू तो मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फक्त 1 धाव मिळेल. 9 चेंडू आणि 45 धावा. प्रामुख्याने वाघोबा प्रतिष्ठान संघ भरपूर नाराज करतोय त्यांच्या चाहत्यांना. ज्या पद्धतीने संघ आपल्याला बघायला मिळतोय. कुठेतरी फलंदाज लवकर बाद झाले. थोडासा प्रेशर कन्वर्ट झाला आणि त्या धक्क्यातून मात्र त्यांना सावरता येत नाहीये. तर 9 चेंडू मध्ये तब्बल 45 धावा बनवण्याचं एक मोठं आव्हान आहे त्यांच्या समोर. चेंडू क्रमांक 4. चला गेम थोडासा स्पीडअप करा. यावेळेला चेंडूला उडवले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सूरज तिथे प्रयत्न करतोय झेल घेण्याचा. दरम्यान पुढचा चेंडू ते सुद्धा भरपूर शॉर्ट बॉल आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय होताना 26 धावा ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. आणि या षटकातील शेवटचा चेंडू येणं शेष आहे. 65 धावांचं आव्हान समोर ठेवलं होतं. इथे मात्र 29 चेंडू मध्ये 26 धावा येत आहेत. अजूनही 39 धावा बनवायच्या येणाऱ्या 7 चेंडू मध्ये. दरम्यान पुढचा चेंडू इथे सुंदर शॉट सिलेक्शन. चेंडूला लॉंग लेगला एक्झिक्यूट करतोय परंतु तोही मात्र सुंदर फील्ड केला जातोय. 27 ऑन दी बोर्ड. 6 चेंडू 38 धावांची गरज.
थँक्यू. 6 चेंडू 38 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर सूरज. तर समोर जाईल फलंदाज आपण बघतोय लेफ्ट हँड बॅट्समन अविनाश. मॅच थोडीशी एकतर्फा होताना आपल्याला बघायला मिळते. 65 धावांचं आव्हान आणि तिथून मात्र 6 चेंडू आणि 38 धावांचं टार्गेट शेष आहे. याही वेळेला बन्नाट वेग डॉट बॉल बघायला मिळतोय. सूरज आजचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवलाय. पहिल्या मॅच मध्ये अप्रतिम मॅन ऑफ द मॅच राहिल्या. दुसरी मॅच सुद्धा सुंदर परफॉर्मन्स बघायला मिळतोय. आणि या तिसऱ्या मॅच मध्ये आपण बघताय की डेथ ओव्हरला गोलंदाजीमध्ये पहिला चेंडू निर्धाव हाताळलाय. बघूया षटकातील पुढचा चेंडू. ते डाऊन द ग्राउंड चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. फक्त एक धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले ती टोटल 28 धावांवरती. नरेश पठारी शेवटचे 4 चेंडूला फेस करतील. एकतर्फी मॅच. औपचारिकता या मॅच मध्ये फक्त शेष आहे. 65 धावांचा पाठलाग करताना पूर्णतः कॉलेप्स बघायला मिळाले त्यांचे फलंदाज. पूर्णतः फलंदाजी खऱ्या अर्थाने लवकर बाद झाले आणि त्यानंतर पूर्णतः प्रेशर कन्वर्ट झाले त्यांच्याकडे. याही वेळेला मात्र ताकद नाही या शॉट मध्ये. फक्त एक धाव मिळेल आणि इथून मात्र इक्के दुक्के से कुछ बनने वाला नाही. मोठी शॉट खेळावे लागतील तरच इथे धावा येतील. आणि प्रामुख्याने आपण पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग खेळतोय. तिथे मात्र जेवढ्या धावा तुम्हाला काढता येतील तेवढ्या खूप महत्वाच्या असतात. बघूया इथून जर पराभव होतोय वाघोबा प्रतिष्ठान संघाला तर त्यांचा आजच्या नाईट मधील दुसरा पराभव असेल. पन्नाट वेग. आणि इथून जर सामना जिंकतायत पुन्हा वॉरियर संघ तर 3 मॅच मध्ये त्यांचा दुसरा विजय असेल. मागची मॅच त्याने जे गमावलं 1 चेंडू 4 धावा असताना जे लॉंग स्टॉप रिझन मधला चौकार आलाय. आज मात्र त्यांना झोपून देणार नाहीये. परंतु कुठेतरी त्या चौक्याची परतफेड म्हणून इथे सामना जिंकला गेलाय आणि कुठेतरी थोडस चे टेन्शन आहे ते फ्री होताना आपण बघू शकाल पुन्हा वॉरियर संघाचं. आणि एका बाजूने थोडस प्रेशर कन्वर्ट झालंय ते म्हणजेच वाघोबा प्रतिष्ठानकडे. शेवटचा चेंडू येणं अजूनही शेष आहे. दरम्यान अंतिम चेंडू. समोर तो सूरज. ओ इथे हिट विकेट. कडी बाद होताना आपण बघू शकाल. तर वळी आपण मॅन ऑफ द मॅच कडे. आदिवासी